नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की PTRCचं पेमेंट कसं करायचं. तर जास्त न वेळ करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम ही आपली जी काय PTची नवीन साईट आहे, त्यामध्ये तुम्हाला इथं पे युअर टॅक्सेस ऑप्शन आहे. तिथून पण तुम्ही PTचं पेमेंट करू शकताय किंवा तुम्ही लॉग इन करून पण पेमेंट करू शकताय. तर आपण विदाऊट लॉग इन करणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं पेटी पेमेंट्स आहे. तिथं तुम्हाला ई पेमेंट्स रिटर्न्समध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा टिन नंबर टाकायचा आहे. जो काय असेल तो टिन नंबर एंटर केल्यानंतरनं तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचं कंपनीचं नाव येईल. त्याचबरोबर तुम्हाला इथं तुमचा कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे. ते व्हॅलिडेट होईल. व्हॅलिडेट झाल्यानंतरनं तुम्हाला अशा प्रकारे माहिती विचारली जाईल. त्यामध्ये PTRC ॲक्ट विचारला जाईल. तुमचं फायनान्शियल कोणत्या इयरचं पेमेंट करताय. फॉर्म आय डी काय असणार आहे. तिथं फॉर्म आय डी एकच असतो, त्यामुळं फॉर्म तोच येईल, तो चॉईस करा. तुम्हाला मंथली ॲन्युअल पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा पिरियड कुठला असणार आहे आणि तुमचं टॅक्सची अमाऊंट काय असेल, लेट फी जी काय असेल तुमचं ते तुम्हाला एंटर करायचं आहे आणि बाकीकडे 0 एंटर करून द्यायचं आहे. त्याचबरोबर तुमचं टोटल टॅक्स जी काय भरणार तिथं अमाऊंट येऊन जाईल. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या लोकेशनवरून भरताय किंवा तुमचं PT ऑफिस कोणतं आहे ते तुम्हाला चॉईस करायचं आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर मेक पेमेंट म्हणायचं आहे. मेक पेमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला ग्रासवर जायचं आहे. आता इथं ऑप्शन आलेलं आहे, इथं ॲग्री म्हणायचं आहे. ग्रास ऑटोमॅटिक चॉईस करून आलेलं आहे. तुमचं इथं व्हेरिफिकेशन करायचं आहे. डाटा प्रॉपर एंटर केलेलं आहे का, पिरियड, अमाऊंट, फॉर्म आय डी और टिन नंबर और प्रोसीड टू पेमेंट करायचे. प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे येऊन जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला जो काय ऑप्शन आहे तो बेटर तो चॉईस करायचा आहे. आता आपण इथं नेट बँकिंगनं करूया. नेट बँकिंगनं केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काय बँक असेल त्यावर तुम्हाला करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा कोड विचारला जाईल. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. इथं आपण कॅप्चा कोड जो काय आहे तो एंटर करायचा. इथं ॲग्री म्हणायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट करायचं. इथं तुम्हाला असा GRN नंबर येईल. तो GRN नंबर तुम्ही लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण की ज्यावेळी तुमचे चलन फेल होईल किंवा प्रिंट येणार नाही तर तो तुम्हाला रिप्रिंट करायला उपयोगी होईल. ओके म्हणायचं आहे. इथं पुन्हा पॉपअप आलेलं आहे, ओके म्हणायचं आहे. इथं तुम्ही नेट बँकिंग हे करू शकताय. इथं नेट बँकिंग केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. इथं OTP टाकल्यानंतर तुमचं जी काय आहे पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर आता मी हे ऑलरेडी चलन भरलेलं आहे, त्यामुळं मी तुम्हाला ही प्रोसेस दाखवतो. ही जर चलन तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही इंटरनेट बँकेचा युजरनेम पासवर्ड टाकून जे पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं चलन भेटून जाईल. तर हे अशा प्रकारचं आपलं PTचं चलन जे काय झालेलं आहे पेड झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे PTची पेमेंट प्रोसेस करू शकता.